आज मी तुम्हाला अशा खताविषयी माहिती सांगणार आहे ना, जो पिकाच्या सुरुवातीच्या काळात पिकासाठी सर्वात बेस्ट मानला जातो. तर तो खत आहे 19-19-19. चला तर मग आता जाणून घेऊया याचे फायदे आणि नुकसान. बघा, 19-19-19 हा खूप सगळ्यात जास्त असा स्टेबल मानला जाणारा खत आहे. तर याचे फायदे काय आहेत? सुरुवातीच्या काळात आपल्या झाडाला वाढही पाहिजे असते, मुळे मजबूत पाहिजे असतात आणि ओव्हरऑल पूर्ण झाड मजबूत पाहिजे असतं. तर हा खत एवढा स्टेबल आहे, त्यामुळे काय होतं, एकतर वाढ चांगली होते, पाने हिरवीगार राहतात, मुळांचाही विकास चांगला होतो आणि पूर्ण झाडही स्ट्रॉंग राहतं. आता जसे याचे फायदे हे आहेत, त्याचं काही नुकसान काय माहिती आहे का? काही काही शेतकरी याला थोडे जास्तच यूज करतात. तर तुम्ही हा जर खत जास्त यूज केला, तर मुळे जळण्याचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटू शकतो. झाडांची मुळे जळू शकतात. आता मग प्रश्न राहिला की हे नेमकं द्यायचं कधी? तर बघा, पिकाच्या सुरुवातीचा जो टप्पा असतो ना, तेव्हा आपण हे देऊ शकतो. तर मग आता याचा डोस किती असला पाहिजे? डोस ते पिकानुसार तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे. तसं सर्वच पिकांसाठी बेस्ट आहे. पण जर तुम्ही स्प्रे करताय, तर 5 ते 10 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही देऊ शकता आणि जर ड्रिपने देताय, तर 1 ते 2 किलो प्रति एकड़ असा डोस असला पाहिजे. तर मग तुम्ही तुमच्या पिकानुसार ॲडजस्ट करा आणि बाकी जर तुमचे काही अजून प्रश्न असतील याविषयी किंवा इतर कोणतेही, तर मला कमेंटमध्ये कळवा. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच. तोपर्यंत राम राम. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर ते लाल बटन दाबा आणि आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ मिस नाही झाले पाहिजे.